खरं तर याच्या अगोदर नगरपरिषद निवडणुका झाल्या 288 अनेक वर्षानंतर जवळजवळ आपल्याकडे या निवडणुका या राज्यात झाल्या. या निवडणुकांमध्ये विरोधी पक्ष म्हणून म्हणजे आत्ता तरी आम्ही अजून समजतोय की तुम्ही विरोधी पक्षात आहात आणि विरोधी पक्ष म्हणून तुम्ही तुमची भूमिका जी अपेक्षित आहे ती तुम्हाला असं वाटतंय की ती अपेक्षित भूमिका तुम्ही करताय, निभावताय? एक तर या राज्यात विरोधी पक्षात कोण आहे आणि सत्तेत कोण आहे हे मलाच समजत नाही अशी परिस्थिती झाली आहे. याचं कारण असं इलेक्शन मी आजपर्यंत महाराष्ट्रात कधीच पाहिलं नाही आणि हे मी खूप जड अंतकरणाने म्हणते. कारण का हे आणि मी स्वतःला त्यालाही जबाबदार ठरवते. म्हणजे मी म्हणजे फक्त आज सत्ताधाऱ्यांकडे एक बोट जर दाखवत असेल तर ती माझ्याकडे दाखवतात त्याची जाणीव मला आहे. आणि कधीतरी राजकारणाच्या पुढे जाऊन यश अपयशाच्या पुढे जाऊन राज्याचं म्हणजे मी राजकारणात कशासाठी आले ह्याची माझ्या मनात पूर्ण स्पष्टता आहे. तर ह्या राजकारणासाठी आज जे महाराष्ट्रात चाललंय ह्या राजकारणासाठी मी हे काम करत नाहीये. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा म्हणजे मला हा शब्द वापरायला आवडत नाही पण दुर्दैव आहे की हे आजचं महाराष्ट्राचं राजकारण दुर्दैवाने गलिच्छ झालंय अशी भावना एक. कारण का मी जरी लोकप्रतिनिधी असले एका पक्षात काम करत असले तरी मी ह्या राज्याची नागरिक आहे, या देशाची नागरिक आहे. आणि ज्या पद्धतीने सगळ्याच पक्षांमध्ये म्हणजे सुरुवाती वर्ल्ड लार्जेस्ट पार्टी अँड पार्टी विथ अ डिफरन्स यांच्यापासूनच सुरुवात करूया. कारण का सगळ्यात मोठे भाऊ ते आहेत आता. आणि खूप अपेक्षेने या देशात लोकांनी 2014 मध्ये त्यांना मतदान केलं. मी टीका म्हणून करत नाही, आमच्याही चुका झाल्या असतील म्हणून लोकांनी आम्हाला नाकारलं हेही मी प्रांजळपणे कबूल करते की त्या काळामध्ये जो माहोल होता आणि मी पहिल्यांदा नाही अनेक वेळा आधी बोललेले की त्या काळात एक असा माहोल या देशात झाला होता आणि तो कदाचित आम्ही यशस्वीपणे आमची खरी जी बाजू होती ती कधी मांडूच शकलो नाही त्या काळात. इंटरनल कॉन्फ्लिक्ट्स असतील, बाकी काही कारणं असतील, पण त्या काळामध्ये आणि गेल्या 11-12 वर्षाचं महाराष्ट्राचं आणि देशाचं राजकारण आणि आज महाराष्ट्रामध्ये रोज वर्तमानपत्र उघडलं किंवा चॅनल पाहिलं तर ही अस्वस्थ करणारी गोष्ट आहे. म्हणजे काल जो माणूस म्हणत असतो की भारतीय जनता पक्षाला आम्ही आता डुबवून टाकणार, दुसऱ्या दिवशीच त्याचा प्रवेश होतो. आणि अशा अनेक घटना आहेत. म्हणजे कोण पक्ष सोडतं एवढंच नाही, ह्या पूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात आता लेफ्ट सेंटर राईट सेंटर लेफ्ट राईट एक तर काहीच राहिलं नाही. आघाड्या म्हणजे काल मी जेपीसीच्या जॉईंट पार्लमेंटरी कमिटी होती काल दिल्लीला मी गेले होते आणि तेव्हा मला खूप कष्ट करून ट्रान्सलेट करून सांगवायला लागत होतं बाकीच्या खासदारांना ज्यांना मराठी वाचता येत नाही कारण का ते अमराठी आहेत. त्यांना सांगत होते मी की असदभाईंची पार्टी आणि भारतीय जनता पक्ष एक आहेत आणि योगायोगाने असदभाई त्या कमिटीत आहेत पण काल ते प्रचाराला होते त्याच्यामुळे आले नाहीत आणि भारतीय जनता पक्ष एक झालेत, काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष एक झालेत. आणि त्यांनी माझी खिल्ली उडवली मीटिंगमध्ये. म्हणजे माझी हास्य म्हणजे सुप्रिया म्हणजे कशाला म्हणजे विरोधी पक्षात आहेस किती काहीतरी उगाच बोलू नकोस. मी काही केलं नाही, मी ते काढलं आणि आता गुगल ट्रान्सलेटरला वगैरे फार ते चॅट जीपीटी पण सगळ्या त्या बातम्या ट्रान्सलेट करून दाखवल्या. त्यांना विश्वासच बसत नव्हता की भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस पण एक झाले.